नरेश म्हस्के राणेंसोबत पळून चालले होते, त्यांना राणेंकडे जाण्यापासून मीच रोखलं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर त्यांना परत शिवसेनेमध्ये घ्यायला लावलं, हे माझ्या हातून मोठं पाप घडल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. नरेश म्हस्के यांना विद्यार्थी दशेपासून मी ओळखत असून ते कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाही अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांच्यावर टीका केलेली आहे. नरेश म्हस्के राणेंसोबत पळून चालले होते, त्यांना मीच रोखलं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. राणेंबरोबर पळून चालला होता. मला प्रेम साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते. त्यामुळे तर जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला. उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला कार्य.